दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ हा शिक्षकांमुळेच कळतो. सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन. हे एक आदर्श शिक्षक व विद्वान होते. त्यांच्या शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तीमुळे त्यांचा जन्मदिन हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण मला एक गोष्ट कळत नाही, आपण शिक्षकांचं ऐकतो का? आपण शिक्षकांना मान सन्मान देतो का? शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट प्रत्येक ऐकतो का? शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो का? विचारा, एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आपण फक्त त्यांचा एकच दिवस मान द्यायचा का? त्यांचा एकच दिवस सत्कार करायचा का? मी तुम्हाला म्हणत नाही की त्यांचा रोज सत्कार करा, पण त्यांचं तुम्ही ऐकत नाही, ऐकत जा आणि त्यांना मान द्या. मग बघा त्या शिक्षकाचा आनंद काय असतो. जो आपल्या मुलापेक्षा जास्त आपल्याला जीव लावतो ना, त्या शिक्षकाचा आपण अपमान करतो. आपण अपमान करतो. ते आपल्यासाठी जितकं करतात ना, आपण पण त्यांच्यासाठी तितकं केलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही जास्त करा, पण त्यांच्यासाठी थोडं का होईना नक्की करा. त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करा. त्यांना उलटून बोलू नका. त्यांचा मान सन्मान करा. मग बघा त्या शिक्षकाचा आनंद. निस्वार्थपणे प्रेम करणारी एकच व्यक्ती ते म्हणजे शिक्षक. अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणारी व्यक्ती ते म्हणजे शिक्षक. अपूर्णाला पूर्ण करणारी व्यक्ती ते म्हणजे शिक्षक. शेवटी जाता एवढंच सांगेल, भविष्यासाठी ज्ञानाचा प्रकाश तुम्ही घडवला. आभारी आहोत आम्ही तुमचे. तुम्ही घडवला आम्हा साथ. धन्यवाद.